मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्ट पर्यंत वाढवा। गुजरात आणि महाराष्ट्राच्या मच्छीमारांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेणार। मंत्री नितेश राणे यांचं मच्छीमारांना आश्वासन। फेस ॲपवर नोंदणी केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनाच ऑगस्टचं वेतन मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश। सर्व कर्मचाऱ्यांना फेस ॲप आणि जिओ फेसिंग अनिवार्य। मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसांडून वाहू लागला। मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसानं जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं तलाव ओसांडून वाहू लागला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलं मोठ्या प्रमाणात पाणी, तर 2 तरुणांचा रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा पुन्हा एकदा एल्गार। कर्जमाफीसाठी उद्या बच्चू कडू राज्यभरात चक्का जाम आंदोलन करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये गडकरी कुटुंबीय होणार सहभागी। जालन्यामध्ये शेकडो जात प्रमाणपत्र कचऱ्यामध्ये। परतूर पंचायत समितीच्या आवारातील कचऱ्यामध्ये शेकडो जात प्रमाणपत्र कचऱ्यात टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची इंद्रजित हिवाळे यांची मागणी। प्रियकरानं प्रेयसीच्या पतीची केली हत्या। नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाणे हद्दीतील घटना, तर हत्येनंतर मृतदेह वाशी खाडी किनारी फेकला। आरोपी पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती समोर। पुण्यामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच। हातामध्ये हत्यार घेऊन दहशत माजवण्याचा एका तरुणाकडून प्रयत्न। तोडफोडीत अनेक 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचं नुकसान। पुण्यातील इरवाड्यामध्ये कचरा वेचणाऱ्या महिलांना गुंडांकडून अमानुष मारहाण। महिलांनी मारहाण झाल्यानं नागरिकांचा संताप। मारहाण करताना व्हिडिओ होतोय व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।